यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा पहिला दिवस होता बघा विद्यार्थी मित्रांनो। यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड झालं 21 जुलैला आणि ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालं त्यांचाच अनुभव तुम्हाला सांगणार आहे। आज जे ग्राउंड आहे यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे 21 जुलैला झालं आणि जे काही मुंब्रा ठाणे आहे तर या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचं हे ग्राउंड झालं APJ अब्दुल कलाम स्टेडियमवर। ठीक आहे, तर आज भरती कशा प्रकारे झाली तर एका बॅचमध्ये किती विद्यार्थी रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून किती विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले, एक्सिलेंटचे किती विद्यार्थी घेतले, सेकंड ग्रुपचे किती पोरं घेतले, तिसऱ्या ग्रुपचे किती घेतले, चौथ्या ग्रुपचे किती घेतले, तर याबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे। आणि टायमिंग काय देण्यात आला तर 1600 मीटर रनिंगसाठी एक्सिलेंटसाठी काय टाइम होता, सेकंड ग्रुपसाठी काय टाइम होता, तिसऱ्या ग्रुपसाठी काय टाइम होता, चौथ्या ग्रुपसाठी काय टाइम होता आणि त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे, ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी लागत आहे। तर आज यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा पहिला दिवस होता 21 जुलैला आज या ठिकाणी ग्राउंड झाला आणि ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झाला त्यांचाच अनुभव तुम्हाला सांगणार आहे। आणि आज काही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चुका केल्या तर त्यांना डायरेक्ट या ठिकाणी घरी पाठवण्यात आलं, तर कोणत्या विद्यार्थ्यांनी काय चुका केल्या होत्या ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया, उंची किती घेतली जात आहे, कागदपत्र किती कोणकोणते लागत आहे, या सर्व गोष्टीबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला माहिती सांगणार आहे। कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं, कोणकोणत्या चुका नाही करायच्या याबद्दल। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो मुंबई आर्मी रॅली भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर बघा यारो मुंबई आर्मी रॅली भरतीचा आज पहिला दिवस होता 21 जुलै आणि ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालं त्यांचा अनुभव मी तुम्हाला सांगत आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास जास्त विद्यार्थ्यांना घरी पाठवलं, तर घरी कोण पाठवलं, काही विद्यार्थी काय चुका केल्या तर बघा काही विद्यार्थी आज 21 जुलैला सकाळी आले, म्हणजे सांगायचं एवढंच की भरती झालेली होती। काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट, आता सर्वांच्या हॉल तिकीटवर जे 21 जुलै हे तारीख होती, ज्यांचं 21 जुलैला ग्राउंड झालं तर ते विद्यार्थी 20 जुलैपासूनच या ठिकाणी ग्राउंडवर हजर होता। म्हणजे सांगायच्या वेळेस तुम्हाला की यारो मुंबई आर्मी रॅली भरतीला ग्राउंड देण्यासाठी येत असाल तर एक दिवस अगोदर ग्राउंडवर हजर राहा। ज्या दिवशी ग्राउंड आहे त्याच दिवशी येऊ नका, ठीक आहे। काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटवर 21 जुलै होतं, ते आज 21 जुलैला आले तर ग्राउंड झालेलं होतं, त्यांना घरी पाठवण्यात आलं, ग्राउंडसुद्धा त्या ठिकाणी देऊन दिलं त्याला, ठीक आहे। म्हणजे सांगायचं एवढंच की एक दिवस अगोदर या ठिकाणी आपल्याला ग्राउंडवर हजर राहायचं आहे मुंब्रा ठाणे या APJ अब्दुल कलाम स्टेडियमवर। तर या ठिकाणी जायचं कसं तर सर्वात पहिले ठाणे रेल्वे स्टेशनवर आपल्याला उतरत आहे। ठाणेपासून जे विद्यार्थी मित्रांनो मुंब्राची या ठिकाणी लोकल पकडा आणि मुंब्रामध्ये 10 रुपयाची लोकल आहे, 10 रुपयाची तिकीट आहे। मुंब्रा ठाणे, मुंब्रामध्ये तुम्ही उतरल्यानंतर तिथून जे APJ अब्दुल कलाम स्टेडियम ही जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास या ठिकाणी 2-3 किलोमीटर अंतरावर पैदल जरी गेले तरी त्या ठिकाणी तुम्ही पैदल सुद्धा जाऊ शकता किंवा ॲटोन सुद्धा तुम्ही या ठिकाणी जाऊ शकता, ठीक आहे। तर विद्यार्थ्यांनी काय चुका केल्या की आज जे विद्यार्थी मित्रांनो 21 जुलैला ज्यांचा ग्राउंड होते ते सकाळी 21 जुलैला आले तर त्यांना त्या ठिकाणी घरी पाठवण्यात आलं। तर भरतीची जी प्रक्रिया एक दिवस अगोदरपासून चालू झाली राहते, तर ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड 21 जुलैला होतं तर ते विद्यार्थी 20 जुलैपासूनच या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते। म्हणजे सांगायचं एवढंच की एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी ग्राउंडवर आपल्याला रांगेत लागत आहे। ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड 21 जुलैला होतं तर ते विद्यार्थी 20 जुलैला रात्री 8-9 वाजतापासून या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते सेंटरवर आणि त्यांना सर्वात अगोदर गेटच्या अंदर एंट्री दिली। एंट्रीच्या वेळेस 2 डॉक्युमेंट चेक केल्या जातात, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। हे तर 2 डॉक्युमेंट नसेल तर डायरेक्ट घरी पाठवल्या जात आहे आणि हे 2 डॉक्युमेंट दाखवल्यानंतर त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री दिल्या जात आहे 9-10 वाजेपर्यंत आणि गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे। स्टार्टिंगला त्या ठिकाणी मुलांची उंची त्या ठिकाणी मोजल्या जात आहे आणि ज्यांची उंची बसली नाही त्यांचं पण त्या ठिकाणी ग्राउंड होत आहे, त्यांचं पण 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी होत आहे। तर उंची झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बॅचा पाडल्या जात आहे। बॅचा कशा, जे विद्यार्थी एकच पेपर पास झाले त्यांची वेगळी बॅच त्या ठिकाणी पाडल्या जात आहे आणि जे विद्यार्थी 2 पेपर या ठिकाणी पास झाले त्यांची जे विद्यार्थी मित्रांनो बॅच वेगळी त्या ठिकाणी करत आहे, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा। तर सर्वात अगोदर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना 12 वाजेपर्यंत बसून ठेवलं जात आहे। 12 वाजेपर्यंत काहीच होत नाही रातची, जसे त्या ठिकाणी 12 वाजले आर्मीला त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना फुल मोटिवेट करत आहे आणि काही सूचना पण ते देत आहे की आपल्याला आपले कागदपत्र बरोबर ठेवायचं, आपल्याला बोलायचं नाही, आपलीच एनर्जी वेस्ट होणार आहे, आराम करा, हे सर्व ते मोटिवेट करत आहे आर्मीवाले, ठीक आहे। त्याचबरोबर आपल्याला सूचना देत आहे आणि जसे 12 वाजले तसे त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो भरतीची प्रक्रिया
प्रक्रिया चालू होत आहे. 10:12 वाजले तसे त्या ठिकाणी हॉल तिकीट स्कॅन केले जातात आणि हॉल तिकीट स्कॅन झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जो काही ट्रॅक आहे 400 मीटरचा तर त्याच्या अंदर त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि तिथं सुद्धा काही विद्यार्थ्यांना सूचना दिल्या जात आहेत. त्या ठिकाणी 3 ते 4 बॅच त्या ठिकाणी बसून ठेवल्या जात आहे आणि एक बॅच त्या ठिकाणी उठवत आणि एका बॅचचं त्या ठिकाणी ग्राउंड होतं एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आज जे विद्यार्थी मिळवणं एका बॅचमध्ये या ठिकाणी 100 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 100 पैकी जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी 71 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर ॲक्सिलेंटचे जे विद्यार्थी पास केले तर ते या ठिकाणी जवळपास 27 विद्यार्थी ॲक्सिलेंटचे होते आणि सेकंड ग्रुपचे जे विद्यार्थी मिळवणं या ठिकाणी सेकंड ग्रुपचे जवळपास 30च्या आसपास विद्यार्थी होते आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये या ठिकाणी जे विद्यार्थी मिळवणं 7 ते 8 विद्यार्थी होते आणि चौथ्या ग्रुपमध्ये सुद्धा 8 विद्यार्थी त्या ठिकाणी घेतले एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज विद्यार्थी घेतले आणि त्याचबरोबर 1600 मीटर रनिंगसाठी टायमिंगचा जर आपण विचार केला तर बघा ॲक्सिलेंटसाठी जो टाईम दिला जात आहे जे विद्यार्थी 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत येतात त्यांना ॲक्सिलेंटमध्ये घेतला जात आहे आणि जे विद्यार्थी 5 मिनिट 30 सेकंड 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत येतात त्यांना सेकंड ग्रुपमध्ये घेतला जात आहे आणि जे पण विद्यार्थी तिसऱ्या ग्रुपमध्ये येत आहेत तर त्यांना जे 5 मिनिट 45 सेकंड ते 6 मिनिटापर्यंत घेतला जात आहे आणि त्याचबरोबर जे काही चौथ्या ग्रुपमध्ये जे विद्यार्थी येत आहेत तर त्यांना जे विद्यार्थी मिळवणं 6 मिनिट ते 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत चौथ्या ग्रुपचे विद्यार्थी घेतल्या जात आहे आणि त्याचबरोबर मार्काचा जर आपण विचार केला तर बघा ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तुम्हाला 60 मार्क भेटणार आहे, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली तुम्हाला 48 मार्क भेटणार आहे, तिसऱ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली 36 मार्क भेटणार आहे आणि चौथ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली तर 28 मार्क भेटणार आहे. अशा प्रकारे मार्क आपल्याला भेटणार आहे आणि रनिंग वगैरे झाल्यानंतर जे विद्यार्थी रनिंगमध्ये पास झाले त्यांना तिथं बसून ठेवल्या जात आहे ग्राउंडवर. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी रनिंगमध्ये त्या बॅचमध्ये फेल झाले त्यांना तिथूनच बॅगा उचलायला लावतात आणि दुसऱ्या गेटमधून बाहेर काढत आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी होतात. जे विद्यार्थी रनिंग काढली तर त्यांना त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि त्यांना त्या ठिकाणी इव्हेंटसाठी नेता एक लक्षात ठेवा. तर पहिला इव्हेंट त्यांना घेतला जात आहे जे विद्यार्थी रनिंगमध्ये पास झाले तर त्यांचं त्या ठिकाणी हाय जंप पहिले लॉंग जंप त्या ठिकाणी घेतला जात आहे. लॉंग जंप आपल्याला मारायची आपली लॉंग जंप जर पडली नाही तरी सुद्धा दुसरा चान्स भेटते. लॉंग जंपला मार्क नाही आहे आणि त्याचबरोबर लॉंग जंप झाल्यानंतर त्या ठिकाणी जिगजॅग घेतला जाता असं चालला लागते नागमोळीसारखं. ठीक आहे. तर जिगजॅग जरी तुमची पडली नाही त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला दुसरा चान्स देते आणि त्याला सुद्धा मार्क नसते आणि त्याचबरोबर त्यानंतर आपल्याला पुलअपसाठी नेत आहे आणि पुलअपचं त्या ठिकाणी 10 हा काढायचे. 10 जर तुम्ही पुलअपचा काढलात तुम्हाला 40 मार्क भेटणार आहे. जसजशा कमी पुलअपचा काढणार आहे तसतसे कमी मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. तर हे काही झाल्यानंतर आणखीन त्या ठिकाणी मुलांना बसून ठेवलं जात आहे. त्यानंतर आणखीन त्या विद्यार्थ्यांची उंची घेतल्या जात आहे. तर उंची त्या ठिकाणी 168 सेंटीमीटर उंची घेतल्या जात आहे. 168 सेंटीमीटरपेक्षा जर कमी उंची असेल तर फेल केला जाणार आहे, अपात्र केला जाणार आहे. तुम्ही ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढा किंवा सेकंड ग्रुपमध्ये काढा. आणि उंची झाल्यानंतर छाती घेतला जात आहे. 77 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. वजन आपलं 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे. 50 किलोच्या जर खाली असेल तर फेल केला जातं, अपात्र केला जात आहे. त्यामुळे आपलं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरतं ठेवा. 50 किलोच्या जर खाली असेल तर फेल केला जाणार, अपात्र केला जाणार आहे एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तुमचं जर 50 किलोपेक्षा कमी असेल तर एखादा डझन केळं न्या, पाणी वगैरे प्या. ठीक आहे. आणि हे काही झाल्यानंतर त्या ठिकाणी रातभर आणखीन बसून ठेवलं जातं. मग त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया चालू होत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस थंब वगैरे घेतला जातात. थंब घेतल्यानंतर आधार कार्ड, हॉल तिकीट, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडल्यात दाखला सुद्धा म्हटलं जाते. शाळा सोडल्यात दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड, कास्ट सर्टिफिकेट, डोमिसाइल, कॅरेक्टर सर्टिफिकेट, पोलीस स्टेशनमधलं अनमॅरिड सर्टिफिकेट लागत आहे. सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, त्याचबरोबर 50 फोटो न्या आणि सर्व याचे 2-2 झेरॉक्स आणि ओरिजिनल डॉक्युमेंट पण त्या ठिकाणी न्या. आणि त्याचबरोबर आपल्याला नोटरी लागणार आहे. नोटरी आपल्याला वकिलाच्या घरी करायची आहे. तहसीलमधली नोटरी चालणार नाही आहे. तर एवढं काही डॉक्युमेंट लागतं. अशा प्रकारे प्रक्रिया आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट देत राहा. यारो मुंबई आर्मी रॅली भरतीबद्दल आजच्या दिवसात थांबतो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.